नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनी, समर्पित, निष्पक्ष, निर्भीक. अल्पवयीन विद्यार्थिनीशी छेडछाड केल्याच्या आरोपावरून केळवद येथील कमांडो अकॅडमीचा मालकाला पास्को कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर संबंधित अकॅडमी कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय सुरू असल्याची बाबही शिक्षण विभागाच्या पाहणीत समोर आली आहे. सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कमांडो आर्मी पोलीस करिअर अकॅडमी सैनिक स्कूलमधील अल्पवयीन विद्यार्थिनीशी छेडछाड केल्याचा आरोप अकॅडमी मालक हरिश्चंद्र राणे वय 38 वर्ष राहणारा सावनेर याच्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार जून 2026 मध्ये आरोपीने संबंधित विद्यार्थिनीला कार्यालयाच्या मागील बाजूस बोलावून तिच्याशी छेडछाड केल्याची तक्रार केळवद पोलिसांत नोंदविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पास्को कायद्याअंतर्गत कारवाई केली. त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृह रवानगी करण्यात असल्याची माहिती आहे. प्रकरणाचा पुढील तपास केळवद पोलीस करीत आहे. या घटनेनंतर सावनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अभिजित कावडे आणि त्यांच्या पथकाने संबंधित अकॅडमीची पाहणी केली. पाहणी दरम्यान ही संस्था आवश्यक परवानगीशिवाय सुरू असल्याचे आढळल्याचे सांगण्यात आले. अकॅडमीत सुमारे 70 विद्यार्थी असल्याची माहिती असून त्यापैकी इयत्ता 3री ते 8वीतील 21 विद्यार्थ्यांचा कोणत्याही शाळेत प्रवेश नसल्याचे तपासणीत समोर आले. पालकांकडून सुमारे 1 लाख रुपये शुल्क घेतले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी पालकांना बोलावून संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या ताब्यात दिले. दरम्यान ही अकॅडमी अनेक वर्षापासून आवश्यक परवानगीशिवाय सुरू असेल तर शिक्षण विभागाच्या निदर्शनास हा प्रकार यापूर्वी का आला नाही, असा प्रश्न पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यासोबतच सावनेर परिसरातील खासगी शिकवणी वर्गाच्या कार्यपद्धतीकडेही शिक्षण विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी पुढे आली आहे. काही ठिकाणी मर्यादित जागेत मोठ्या संख्येने विद्यार्थी बसवून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारींची तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे. केळवद येथील या प्रकरणामुळे खासगी शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण केंद्राचा मान्यता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शिक्षण विभागाच्या नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीसाठी अधिकृत प्रतिनिधी किशोर ढोंडुले, सावनेर. विश्वसनीय आणि निर्भीड बातम्यांसाठी आजच नवराष्ट्र निर्माण वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.